अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. सीजफायर झाल्यानंतर झालेल्या चर्चा पूर्णपणे फेल गेलेल्या आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पूर्ण नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणचा व्यापार थांबवण्यासाठी अमेरिकेची नौदल तैनात केली गेली आहे. भारतीय वेळेनुसार काल संध्याकाळी 3:30 वाजल्यापासून ही नाकेबंदी सुरू झाली आहे. त्यामुळे इराणला मोठा फटका बसणार असला तरी इराणने धमकी दिली आहे की याचा परिणाम फक्त इराणवरच होणार नाही तर संपूर्ण जगावर आणि विशेषतः अमेरिकेवर मोठा परिणाम होईल. या धमकीत इराणच्या संसदेचे स्पीकर मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी एक गणिती कल्पना वापरली आहे. त्याने जगभर चर्चा निर्माण केली. इराण म्हणत आहे की जर आग लागली तर ती सगळ्यांच्या घरात लागेल, आमच्या एकट्याच्या घरात नाही. हे नेमके काय म्हणत आहेत, याचा ऑइल शॉक जगावर आणि विशेषतः भारतावर कसा परिणाम करू शकतो आणि आपण कोणत्या गोष्टीसाठी तयार राहावे याबद्दल आज सविस्तर चर्चा करूया. नमस्कार, मी आहे प्रमोद आणि तुम्ही पाहता डिजिटल चावडी. मित्रांनो, होर्मुझची सामुद्रधुनी हे जगातील सर्वात महत्वाचा जलमार्ग आहे. यातून जगातील सुमारे 20% कच्चे तेल आणि मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक गॅसची वाहतूक होते. सौदी अरेबिया, कतार, ओमान, UAE, बहरीन आणि इराण सारख्या देशांचा मोठा व्यापार याच मार्गावर अवलंबून आहे. अमेरिकेने इराणी बंदरांवर लक्ष केंद्रित करून नाकेबंदी सुरू केली असली तरी इराणने आधीच या मार्गावर दबाव आणला होता. परिणामी संपूर्ण क्षेत्रातील जहाज वाहतुकीवर परिणाम होत आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले आहे की इराणी बंदरांशी संबंधित जहाजांना अडवले जाईल, पण इतर देशांच्या जहाजांना मोकळीक दिली जाईल. तरीही भीती आणि विमा दर वाढल्यामुळे संपूर्ण व्यापार बाधित होत आहे. इराणच्या संसद स्पीकर मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी एक्स ट्विटरवर एक पोस्ट केली. त्यात अमेरिकेतील पेट्रोल गॅसच्या सध्याच्या किमती $4 ते $5 प्रति गॅलन दाखवत ते म्हणाले, या किमतीचा आनंद घ्या, येणाऱ्या काळात या तुम्हाला आठवत राहतील. यासोबत त्यांनी एका सोप्या शब्दात समजावून सांगितलेली गणिती संकल्पना दिली आहे. ते म्हणाले की होर्मुझ सामुद्रधुनीवर नाकेबंदी झाली तर तेलाच्या किमती फक्त थोड्याफार वाढणार नाहीत, उलट किमती इतक्या वेगाने आणि इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतील की एकदा वाढलेल्या किमती पुन्हा वाढतच राहतील. आज ₹60 असलेले पेट्रोल उद्या ₹120 होईल आणि मग ते 180, 240 अशा एक्सपोनेन्शियल प्रकारे वाढत जाईल. म्हणजे एकदा किंमत वाढली की ती आणखी वेगाने दुप्पट तिप्पट होत जाईल. सगळ्या जगाला आणि अमेरिकेला देखील याचा जबरदस्त फटका बसेल असा इराणचा इशारा आहे. मित्रांनो, प्रत्यक्षात अमेरिकेला याचा फार मोठा फटका बसणार नाही. अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण देश आहे. शेल ऑइल उत्पादनामुळे ती जगातील सर्वात मोठी उत्पादक कंट्री आहे. गरज पडल्यास सबसिडी देऊन ते किमती नियंत्रित करू शकतात. पण भारत आणि चीन सारख्या आयात अवलंबी देशांना मोठा धक्का बसू शकतो. भारतावर ऑइल शॉकचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल बोलायचे झाले तर भारत जगातील तिसरा मोठा तेल आयातदार देश आहे. सध्या भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल घेत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलवर थोडा दिलासा आहे. पण होर्मुझ मार्गावरून येणारे तेल, गॅस आणि LPG पुरवठ्यावर परिणाम होईल. कच्च्या तेलाच्या किमती आधीच $100 प्रति बॅरलवर गेल्या आहेत. नाकेबंदी कायम राहिल्यास $120 ते $150 पर्यंत जाऊ शकतात. प्रत्येक $10 वाढीमुळे भारताचं आयात बिल वाढतं आणि करंट अकाउंट डेफिसिट वाढत जातं आणि GDPची ग्रोथ कमी होते. याचा अर्थ असा आहे की महागाई वाढेल आणि सामान्य माणसाच्या खिशावर अतिरिक्त भार पडेल. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव येईल. LPG आणि गॅसच्या बाबतीत भारत अजूनही मिडल ईस्ट, कतार, सौदी अरेबिया इथे अवलंबून आहे. नाकेबंदीमुळे टँकर विलंब, विम्याचे दर वाढ आणि पुरवठा खंडित होऊ शकतो. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होईल, कारण बहुतेक भारतीय कुटुंब LPGवर अवलंबून आहेत. वाहतुकीच्या तसेच रोजच्या गरजांच्या किमती वाढतील. रुपया कमकुवत होऊ शकतो आणि महागाई वाढू शकते. त्यामुळे आयात केलेल्या वस्तू महाग होतील आणि निर्यातीवरही परिणाम होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये अस्थिरता येऊ शकते आणि गुंतवणूकदारांनाही धोका होऊ शकतो. सकारात्मक बाजू म्हणजे भारताने रशिया, अमेरिका आणि इतर पर्यायी स्रोत विकसित केले आहेत. मागील काही दिवसात LPG टँकर आलेले आहेत. त्यामुळे तत्काळ टंचाई येणार नाही, पण दीर्घकाळ टिकल्यास समस्या वाढेल. सरकारने आधीच काही तयारी केली आहे, त्यामुळे तात्पुरते संकट टाळता येईल. आता आपण कोणत्या गोष्टीसाठी तयार असायला पाहिजे याबद्दल बोलायचे झाले तर पॅनिक न करता तयारी केली पाहिजे. LPGच्या बाबतीत घरात अतिरिक्त सिलेंडर ठेवलं पाहिजे, पण काळा बाजाराला प्रोत्साहन देता कामा नये. सरकार नवीन पुरवठादार म्हणजेच अमेरिकेशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी थोडंसं नियोजन करणं गरजेचं आहे, जेणेकरून कुटुंबियांना कोणतीही अडचण येणार नाही. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत पंपावर गर्दी केली नसली पाहिजे. रेशनिंग आणि किंमत वाढ होऊ शकते, पण तत्काळ टंचाई होणार नाही.
वाहन वापरताना इंधनाची बचत केली पाहिजे आणि अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे. त्यामुळे किमती वाढल्यासही आर्थिक ताण कमी राहील. तयारी करणे म्हणजे आता महागाई थोडीशी वाढण्याची शक्यता असल्यामुळे खर्च नियंत्रित केला पाहिजे. गुंतवणूक करताना ऊर्जा क्षेत्राकडे लक्ष दिलं पाहिजे. बचत आणि गुंतवणूक यांचा योग्य समतोल साधणं महत्वाचं आहे. यामध्ये सरकारची भूमिका महत्वाची राहणार आहे. भारत सरकारचे रशिया सोबत संबंध मजबूत आहेत. पर्यायी मार्ग आणि साठे वाढवण्याचाही भारत सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा आणि करार केले जात आहेत. त्यामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल. टाळेबंदी किती दिवस चालेल हे सध्या माहीत नाही. हे एक सायकोलॉजिकल प्रकारचं वॉरफेअर देखील आहे. इराण जगाला दबाव टाकत आहे की आम्हाला त्रास दिला तर सगळ्यांना त्रास होईल. याचे प्रत्यक्ष परिणाम येणाऱ्या काळात दिसतील. पण सध्याची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे नियमित अपडेट घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.